बातमी पुण्यातून आहे। राज्यात डान्स बारवर बंदी असतानाही सर्रासपणे सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार आणि डीजे सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केलाय। त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केलाय। या संदर्भातील व्हिडिओ देखील त्यांनी दाखवलेत। दरम्यान या प्रकरणात सरकारनं लक्ष घालण्याची मागणी पुणेकर यांनी केली आहे, नाहीतर आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तुम्ही डीजे बंद करून तुम्ही वाद्य चालू करा, यासाठी जर शासनाने मदत केली तरी हे बंद होईल आणि आमच्या कलावंतांना कुठेतरी काम मिळेल। आता संगीत बारी ही वेगळी, थिएटर सभागृहाचे कार्यक्रम वेगळे, संगीत बारीचे कलावंत वेगळे, ह्यांना तेच काम केल्याशिवाय त्यांच्या कुटुंबाचा निर्वाह होऊ शकत नाही। म्हणून ही बातमी जास्तीत जास्त व्हायरल व्हावी आणि आम्हा कलावंतांना न्याय मिळावा यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। तर नक्कीच शासन दरबारी सुद्धा आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांकडे गेलो, आता पुन्हा जाणार आहोत। तर बऱ्यापैकी चांगला न्याय अजून आम्हाला मिळाला नाही, म्हणून आम्ही शासन दरबारी सतत जाणार आणि ह्यासाठी जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर शासन दरबारी आम्ही उपोषण सुद्धा करणार आहोत। आम्ही जामखेडला उपोषण केलं, आम्ही बीडला केलं, बऱ्याच ठिकाणी उपोषण करून सुद्धा आमचा काही फायदा नाही झाला। पण आम्ही नक्कीच सांस्कृतिक म्हणजे मंत्रालयासमोर आम्ही उपोषण करू असं आमचं मत आहे सर्व कलावंतांचं। आज याच्यामध्ये आमची जवळजवळ ऑल महाराष्ट्रातली टीम आज या ठिकाणी आलेली आहे।